पोथीवाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। महाशिवपुराण या कथेला आपण सुरुवात केली आहे। वायव्य संहिताचा पूर्व भाग सुरू आहे। आता तृतीय अध्यायाला सुरुवात करूयात। ओम नमः शिवाय। सूत उवाच। त्या नैमिषारण्यात त्या दैवीशाली आणि सदाचारी ऋषीश्वरांनी त्यावेळी महादेवाचे पूजन करीत यज्ञ आरंभिले। पूर्वी विश्व उत्पन्न करण्यासाठी सर्व ब्रह्मदेवांनी मिळून जसे सत्र आरंभिले होते तसेच सत्र यावेळी ऋषीश्वरांनीही आरंभिले। ते महिषेचे सत्र पाहून सर्वांना मोठे आश्चर्यच वाटले। त्या सत्रामध्ये दक्षिणाही पुष्कळ वाटली। ते सत्र मग काही काळाने समाप्त झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे वायू तेथे स्वतः आला। तो वायू प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा शिष्यच होय। त्याला सर्व प्रत्यक्ष समजत असून तो मोठा इंद्रायनिग्रही होता। त्याच्या आज्ञेत 49 मरुदेव राहतात। तो वायू आपल्या अशांपैकी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान नावाचे 5 वायू उत्पन्न करून सर्व प्राणीमात्राची शरीरे चालवितो। त्याला महिमा, गरिमा, लघिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य आणि प्राप्ती या अष्टमहासिद्धी अनुकूल होत्या। तोच वायू वाकडे किरण असणाऱ्या मेघाकडून सर्व जगाचे रक्षण करतो। तो आकाशात उत्पन्न होतो म्हणून त्याच्या अंगी स्पर्श आणि शब्द असे 2 गुण आहेत। तो तेजांची प्रकृती आदी असे तत्वज्ञानी लोक म्हणतात। तो वायू नैमिषारण्यातील आपल्या आश्रमात आलेला पाहताच त्या फार दिवस सत्र चालवणाऱ्या मुनीस ब्रह्मदेवाने सत्र संपवल्यावर वायू तुमच्याकडे येईल असे सांगितले होते। त्या गोष्टीची आठवण होऊन सर्वांना मोठा आनंद झाला। तो आकाशात उत्पन्न होणारा वायू तेथे येताच ते सर्वजण उठून उभे राहिले आणि सर्वांनी वायूंना सन्मानाने नमस्कार करून त्याला बसवण्यासाठी एक उत्तम सोन्याचे आसन त्यापुढे केले। तो वायू त्या आसनावर बसल्यावर ऋषींनी त्याची यथाविधीने पूजा केली। त्यामुळे वायूला मोठे संतोष वाटू लागले आणि त्याने सर्वांना कुशल प्रश्न विचारले। वायू म्हणाला, ऋषी हो, तुम्ही सर्वांनी आजपर्यंत हा महायज्ञ चालवला तो निर्विघ्नपणे पार पडला ना? यज्ञाचा व देवाचा दोष करणाऱ्या दैत्यांनी या यज्ञाच्या रिकामात अडथळे आणले नाही ना? यज्ञाचे कामास वगैरे आले नाहीत ना? संकटे तुझ्यावर आली नाहीत ना? स्तुती आणि शस्त्रग्रहणाच्या कर्मांनी तुझी देवास संतुष्ट केलेत ना? तसेच पितृसंबंधी करायचे कृत्य करून तुझी पितृस संतुष्ट केले ना? देवांनी आणि पितृंची कृत्ये यथाविधीने तुम्ही करून यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडलेत ना? हा महायज्ञ समाप्त झाल्यावर तुम्हाला कोणते कार्य करून घ्यायची इच्छा आहे ते मला सांगा। त्यावर सूत म्हणतात, शिवाची भक्ती करणाऱ्या वायूने त्या मुनीश्वरांना असे म्हटल्यावर त्यास मोठा संतोष वाटला। नंतर ते निष्पाप स्वभावाचे ऋषीश्वर नम्रतेने पुन्हा वायूंना म्हणू लागले। मुनी म्हणाले, आता आमचे सर्व प्रकारचे कल्याण झाले। आता आमच्या तपश्चर्येचे खरोखर सार्थक झाले का? तर आमचे सर्वांचे कल्याण करण्यासाठी तू स्वतः येथे आलास। असो, आता आमची पूर्वीची हकीकत ऐक। आमचे मन अज्ञानाने पूर्णपणे व्यापले आहे। आम्हाला काहीच समजेना। तेव्हा आमचे अज्ञान दूर होऊन संशयाचे निरसन होऊन आम्हाला यथार्थ ज्ञान व्हावे
म्हणून आम्ही सर्वांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. त्यामुळे शरणागतीचे रक्षण करणारा तो ब्रह्मदेव शरण गेलेल्या आम्हावर प्रसन्न होऊन आम्हाला म्हणाला, ब्राह्मण हो, हा जग श्री शंकर, ह्या जगात श्री शंकर सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. तो सर्व गोष्टीला मूळ कारण आहे. त्याची यथार्थ माहिती कोणालाच लागत नाही. त्याची भक्ती करणाऱ्या भक्ताला मात्र त्याचे दर्शन होते. त्याचा प्रसाद झाला तरच आपल्या हातून त्याची भक्ती घडते व त्याच्या प्रसादानेच मनुष्य मुक्त होतो. यासाठी त्या शंकराच्या प्रसादासाठी नैमिषारण्यात मंत्राच्या योगाने अनेक काळपर्यंत सत्र आरंभ करून सर्व जगास मूळ कारण असणाऱ्या शिवाचे आराधना करा. म्हणजे मग त्या शंकराच्या प्रसादानेच त्या ठिकाणी वायू येईल. त्याचे तोंडाने तुम्हाला ज्ञानाचा लाभ होईल. तू आम्हाला ज्ञान शिकवले व त्यामुळे तुमचे कल्याण होईल असे आम्हाला सांगून त्या ब्रह्मदेवांनीच आम्हा सर्वांना या नैमिषारण्यात पाठवले. हे देवांना, तेव्हापासून आम्ही येथे येऊन तुझी इतके दिवस वाट पाहत आहोत. आणि ते तेव्हापासून आत्तापर्यंत देवाची 1000 वर्षे लोटली. इतके दिवस आम्ही हे दीर्घ सत्र चालवले. यास्तव तुझे येथे येण्याखेरीज आमची दुसरी काहीही इच्छा नव्हती. ती तू येथे आल्याने आमची सर्व इच्छा पूर्ण झाली. अशी त्या अनेक काळपर्यंत दीर्घसत्र चालवणाऱ्या ऋषींची पूर्वीची हकीकत ऐकून वायूस मोठा आनंद झाला. मग आपल्या सभोवती जे जे ऋषीश्वर बसले होते त्या मुनींनी जे जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देऊन त्यांची शिवधर्मावर जास्त श्रद्धा बसण्यासाठी त्या वायूने त्यांना शिवाची सृष्टी वगैरे वर्णन आणि शिवाचे ऐश्वर्य संक्षिप्त रीतीने सांगण्यास आरंभ केला. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहिता यातील पूर्व भागापैकी 3रा अध्याय येथेच संपला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव.